हॅलो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया हे सुंदर सम. ते आहे लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल, एक चल समीकरण याच्यावर आहे सम. चला पहिल्यांदा हे सम वाचून घेऊया, बघूया काय दिलं इकडे, समजणार ना आपल्याला काहीतरी. चला, इन अ लायब्ररी 50% ऑफ द टोटल नंबर ऑफ बुक्स इज ऑफ मराठी. म्हणजे एक लायब्ररी बद्दल सांगितलंय आणि काही बुक्स आहेत मराठी. ओके, पुढे बघा, द बुक्स ऑफ इंग्लिश आर 1/3 ऑफ मराठी बुक्स. म्हणजे इंग्लिशचे पण बुक्स आहेत. बुक्स ऑफ मॅथमॅटिक्स आर 25% ऑफ द इंग्लिश बुक्स. मॅथमॅटिक्स आपलं फेवरेट सब्जेक्ट, याचे पण बुक्स आहेत. आणि सांगितलंय द रिमेनिंग 560 बुक्स आर ऑफ अदर सब्जेक्ट. म्हणजे बाकी जे विषय आहेत त्याचे बुक्स आहेत रिमेनिंग. ओके, सांगितलंय काय आपल्याला सांगितलंय व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ बुक्स इन द लायब्ररी, ते आपल्याला फाइंड करायचं. म्हणजे या लायब्ररीमध्ये मराठीचे बुक्स आहेत, ओके, इंग्लिशचे बुक्स आहेत, मॅथमॅटिक्सचे बुक्स आहेत आणि बाकी विषयाचे बुक्स आहेत. हे सगळं ऍड करून काय असणार आहे टोटल नंबर ऑफ बुक्स. आपल्याला टोटल नंबर ऑफ बुक्स माहित आहे का? सांगणार नाही माहित आहे, दिलंच नाही ना. ओके, म्हणजे काय करावं लागेल, ते नाही माहित आहे म्हणून त्याला एज्युम करूया. म्हणजे पहिल्यांदा आपण काय लिहिणार आहोत, लेट द नंबर ऑफ बुक्स, दॅट इज टोटल नंबर ऑफ बुक्स इन द लायब्ररी बी. एक व्हेरिएबल एज्युम करा, मला एक्स आवडतंय म्हणजे मी इकडे घेणार आहे एक्स. ओके, आता मराठीचे किती बुक्स आहेत, इंग्लिशचे किती बुक्स आहेत, मॅथमॅटिक्सचे किती बुक्स आहेत ते आपल्याला बघावं लागेल ना. कंडिशन दिले ना, चला वाचूया. पहिलं कंडिशन बघा काय दिलंय, इन द लायब्ररी 50% ऑफ द टोटल नंबर ऑफ बुक्स इज ऑफ मराठी. म्हणजे मराठी विषयाचे किती बुक्स आहेत ते आपण लिहूया. नंबर ऑफ मराठी बुक्स किती दिले, 50% ऑफ टोटल. टोटल किती आहे, एक्स, म्हणजे 50% ऑफ एक्स. आता 50% म्हटलं तर काय लिहिणार, कसं लिहिणार, 50% म्हणजे 50/100. लिहा तिकडे 50/100 ऑफ एक्स म्हणजे इंटू एक्स. व्हेरी गुड. चला आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. तुम्ही सांगणार इकडे कॅन्सलेशन होणार ना, 0 कॅन्सल झालं आणि 5 1 जा 5 2 जा, म्हणजे 51 जा आणि 52 जा, ते माहित आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला काय आलं, 1/2 इंटू एक्स. म्हणजे 1 इंटू एक्स काय लिहिणार, एक्स, आणि डिनॉमिनेटरला काय 2, म्हणजे आलं काय, x/2. म्हणजे नंबर ऑफ मराठी बुक्स किती आहेत, x/2. एक्स मिळालं म्हणजे आपल्याला नंबर ऑफ मराठी बुक्स मिळू शकतात. ओके, नंतर सांगितलंय द बुक्स ऑफ इंग्लिश आर 1/3 ऑफ मराठी बुक्स. म्हणजे नंबर ऑफ मराठी बुक्स एकदा मिळालं म्हणजे आपल्याला नंबर ऑफ इंग्लिश बुक मिळणार आहे. ओके, ते किती आहे, 1/3 आहे. म्हणजे आपण लिहू शकतो नंबर ऑफ इंग्लिश बुक्स किती आहेत, 1/3, म्हणजे 1/3 ऑफ, ऑफ काय, ऑफ मराठी बुक्स. मराठी बुक्स किती आहेत, x/2, त्याचं 1/3 आहे. हे समजलं, हे इम्पॉर्टंट आहे. आता इकडे काय कॅन्सलेशन होत आहे का, नाही. म्हणजे न्यूमरेटर मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करा. न्यूमरेटरला काय 1 इंटू एक्स म्हणजे काय येणार आहे, एक्स, आणि खाली काय 3 इंटू 2 म्हणजे 6. बघा पुढे काय दिलंय, मॅथमॅटिक्स, आपलं फेवरेट सब्जेक्ट. काय तिकडे, द बुक्स ऑफ मॅथमॅटिक्स आर 25% ऑफ इंग्लिश बुक्स. म्हणजे आपण काय लिहिणार, नंबर ऑफ मॅथमॅटिक्स बुक किती आहे, 25%, म्हणजे 25% ऑफ इंग्लिश बुक्स, ते किती आहे, x/6 दिलं. आता 25% म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, इकडे लिहिलं तर 50% म्हणजे काय, तिकडे 25/100 लिहा. ऑफ म्हणजे इंटू x/6. आता काय कॅन्सलेशन होतं का, तुम्ही सांगणार हो सोपं आहे ना, 25 आणि 100, 25 1 जा, 25 4 जा. व्हेरी गुड. न्यूमरेटरला काय आलं, 1 इंटू एक्स, एक्स आहे, डिनॉमिनेटरला 6 इंटू 4 आहे, 24, म्हणजे आपल्याला मिळालं इकडे x/24. पुढे बघा काय दिलं, पुढे दिलंय द रिमेनिंग 560 बुक्स आर ऑफ अदर सब्जेक्ट. म्हणजे बाकीचे जे विषय आहेत त्याच्यात किती आहे, टोटल आहे 560. म्हणजे आपण लिहू शकतो रिमेनिंग बुक्स किती आहे, 560. पण आपल्याला माहित आहे, आपल्याला टोटल नंबर ऑफ बुक्स फाइंड करायचे म्हणजे एक्स फाइंड करायचंय. आता एक्स जे आहे या चलाचं व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याकडे एक समीकरण लागेल आणि त्या समीकरणासाठी आपल्याला कंडिशन यूज करायचं. कंडिशन काय तुम्हाला सांगा, जे मराठीचे बुक्स आहेत, इंग्लिशचे बुक्स आहेत, मॅथ्सचे बुक्स आहेत आणि रिमेनिंग बुक्स आहेत, हे सगळं ऍड करून काय मिळतं आपल्याला, टोटल नंबर ऑफ बुक्स. म्हणजे आपण एक इक्वेशन फॉर्म करू शकतो ना, काय, नंबर ऑफ मराठी बुक्स हे किती आहे, x/2, प्लस नंबर ऑफ इंग्लिश बुक्स ते किती आहे, x/6, प्लस नंबर ऑफ मॅथमॅटिक्स बुक्स ते किती आहे, x/24, प्लस राहिलेलं उरलेले बुक्स काय ते 560. हे सगळं ऍड केलं तर किती येणार आहे, टोटल नंबर ऑफ बुक्स म्हणजे एक्स.
झालं ना समीकरण. एक चल समीकरण आपल्याला मिळालंय. म्हणजे तुम्ही सांगणार हे समीकरण आता आपण सोडवूया आणि त्या चलाचं व्हॅल्यू फाइंड करूया, म्हणजे एक्सचं व्हॅल्यू फाइंड करूया. तुम्ही सांगणार हे सोपं आहे. इकडे 560 दिलंय, म्हणजे त्याचं डिनॉमिनेटर काय असणार आहे? 1. एक्स आहे, त्याचं डिनॉमिनेटर काय असणार आहे? 1. तसंच लिहा आणि आपण हे इक्वेशन आता सोडवूया. तर या इक्वेशन सोडवताना तुम्ही सांगणार हो इकडे ना ते डिनॉमिनेटर्स आहे ना ते काढून टाकूया पहिलं. ते कसं काढायचं? ते सगळे वेगवेगळे डिनॉमिनेटर्स आहे बघा. 2 आहे, 6 आहे, 24 आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? यांचं एलसीएम फाइंड करावं लागेल. व्हेरी गुड. म्हणजे आपण एलसीएम फाइंड करूया. 2, 6 आणि 24. माहिती आहे ना प्राईम फॅक्टरायझेशन कसं करायचं. चला करूया. पहिल्यांदा 2 आहे, 6 आहे, 24 आहे. 2 नी डिव्हिजिबल आहे, तर म्हणजे 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 12 जा 24. ओके. आता हे तर झालं पहिलं 1 आलं. 3 आणि 12 आहे. 12 2 नी डिव्हिजिबल आहे ना, म्हणजे 2 घेऊया. म्हणजे काय लिहिणार? 1 तर 1च राहणार आहे. 3 ला 3 ठेवा कारण ते डिव्हिजिबल नाही. आता 2 6 जा. व्हेरी गुड. परत आपल्याकडे 6 आहे. 6 म्हणजे आता 2 नी डिव्हिजिबल आहे ना. 2 1 राहणार तसंच, 3 राहणार तसंच. 2 3 जा. आता आहे 3 आणि 3 दोन्हीही डिव्हिजिबल आहे 3 पासून, म्हणजे आपण घेणार आहोत 3 3 1 3 1 जा 3 1 जा आलं 1 1 1 म्हणजे आपलं एलसीएम झालंय. राईट. कसं? या फॅक्टर्सना मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू 2 4 आहे, 4 इंटू 2 आहे 8, 8 इंटू 3 आहे 24. म्हणजे आपल्याला माहित आहे एलसीएम ऑफ 2 6 आणि 24 किती आहे? 24. आता एलसीएम आलं म्हणजे काय करायचं? सोप्या रीतीने सॉल्व्ह करायचं. म्हणजे काय करायचं? हे जे एलसीएम आले ना त्याला थ्रू आउट मल्टिप्लाय करा. म्हणजे मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय 24 करा. थ्रू आउट बाय 24 म्हणजे प्रत्येक टर्म बरोबर 24 मल्टिप्लाय करायचं. प्रत्येक टर्म लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड सगळीकडे. म्हणजे हे फर्स्ट टर्म तिकडे काय बघा एक्स अपॉन 2 आहे, त्याच्या सोबत 24 मल्टिप्लाय करा म्हणजे एक्स अपॉन 2 इंटू 24 प्लस दुसरं काय एक्स अपॉन 6 इंटू 24 प्लस एक्स अपॉन 24 आहे त्याच्यासोबत 24 मल्टिप्लाय करा. व्हेरी गुड. मग काय राहिले 560 आहे त्याच्यासोबत मल्टिप्लाय करा 24 आणि राईट हँड साइडला आहे एक्स त्याच्यासोबत मल्टिप्लाय करा 24. व्हेरी गुड. आता सॉल्व्ह करूया. आता आपलं बघा डिनॉमिनेटर जाणार आहे. बघा फर्स्ट टर्म बघा तिकडे एक्स अपॉन 2 इंटू 24 आहे. तिकडे 2 1 जा 2 12 जा. व्हेरी गुड. म्हणजे काय आलं आपल्याला 12 इंटू एक्स 12 एक्स. व्हेरी गुड. सेकंड टर्म बघा 6 1 जा 6 4 जा. म्हणजे काय आलं 4 इंटू एक्स 4 एक्स. थर्ड टर्म बघा 24 कॅन्सल. काय उरलंय तिकडे एक्स. इकडे काय 560 इंटू 24 मल्टिप्लाय करा. ते येणार आहे मल्टिप्लिकेशन करून बघा काय येतंय 13,440 इक्वल टू राईट हँड साइडला काय 24 इंटू एक्स म्हणजे 24 एक्स आलं. झालं ना. म्हणजे डिनॉमिनेटर्स गेलेत. ओके. एलसीएम करताना बरोबर करा आणि नंतर मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय एलसीएम करायचं. ते केलं आपण तिकडे आणि प्रत्येक टर्म्स मल्टिप्लाय करायचं. ओके. आता काय करायचंय? आता सिम्प्लिफाय करूया. लेफ्ट हँड साइडला बघा लाईक टर्म्स आहेत का? तुम्ही सांगा हो आहे ना. 12x प्लस 4x प्लस एक्स. 12x प्लस 4x किती आहे? 16 आहे. 16x प्लस 1x किती आहे? 17x. लिहा तिकडे 17x प्लस 13,440 इज इक्वल टू 24x. आता काय करायचं? व्हेरिएबल टर्म्स ना एकत्र घेऊया एका साईडला आणि जे कॉन्स्टंट आहे त्याला दुसऱ्या साईडला. म्हणजे हे जे 24x आहे त्याला तिकडे शिफ्ट करा. म्हणजे काय होणार आहे ते मायनस 24x. लिहा तिकडे 17x मायनस 24x इज इक्वल टू हे जे प्लस 13,440 इकडे येणार आहे राईट हँड साईडला ते होणार आहे मायनस 13,440. आता लेफ्ट हँड साईडला जे लाईक टर्म्स आहेत ते सॉल्व्ह करा. 17x मायनस 24x म्हणजे साईन वेगवेगळे आहेत. काय करायचं? पहिला सबट्रॅक्शन करायचं. 24 मायनस 17 किती? 7. आणि मोठ्या नंबरचं साईन टाकायचं. मोठं नंबर काय आहे? 24. त्याचं साईन काय आहे? मायनस. म्हणजे काय येणार? मायनस 7x इज इक्वल टू मायनस 13,440. ओके. आता एक्स व्हॅल्यू फाइंड करायचं. एक्स बरोबर काय? इंटू मायनस 7 आहे. इंटू मायनस 7 आहे म्हणजे इकडे डिवाइड होणार. तर निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह होणार ना. म्हणजे ते पॉझिटिव्हच घ्यायचं. डायरेक्टली डिवाइड बाय 7 करा. निगेटिव्ह गेलं ते पॉझिटिव्ह झालं. म्हणजे काय येणार आहे? डायरेक्टली आपण घेऊ शकतो 13,440 डिवाइड बाय 7. व्हेरी गुड. 7 नी हे कॅन्सल होते बघा. 7 1 जा 7. आता किती राहिलं? तिकडून राहिले 6 आणि 4 म्हणजे 64. म्हणजे 7 9 जा 63. ओके. 63 म्हणजे 64
पैकी 63 गेलं तर 1 राहिलं. 1 आणि 4 किती आलं? 14. म्हणजे 7 2 जा आणि राहिलेलं उरलेलं काय तिकडे 0. म्हणजे आपल्याला एक्सचं व्हॅल्यू मिळालं आहे आणि ते व्हॅल्यू आहे एक्स इज इक्वल टू 1920. एक्सचं व्हॅल्यू मिळालं म्हणजे टोटल नंबर ऑफ बुक्स इन द लायब्ररी मिळाले. जे आपल्याला विचारलं होतं ते झाले. म्हणजे आपण लिहू शकतो फायनल आन्सर, ते उत्तर लिहायचं. टोटल नंबर ऑफ बुक्स इन द लायब्ररी इज 1920. झालं. हेच विचारलं होतं ना, हे लिहिलं ना. जर समजा इकडे विचारलं असतं की फाइंड द नंबर ऑफ बुक्स ऑफ मराठी, तर तुम्ही फाइंड करू शकता ना. कसं एक्स मिळालं, नंबर ऑफ बुक्स ऑफ मराठी किती होतं? एक्स अपॉन 2 जे डिवाइड बाय 2. जर आपल्याला नंबर ऑफ इंग्लिश बुक्स विचारले तर आपल्याला माहित आहे ते आहे एक्स अपॉन 6. झालं. नंबर ऑफ मॅथमॅटिक्स विचारलं ते आपल्याला माहित आहे एक्स अपॉन 24. म्हणजे ते जर विचारलं असतं तर आपण त्याचं उत्तर देऊ शकलो असतो. पण इकडे विचारलंय का? नाही, फक्त टोटल नंबर विचारलं, लिहायचं. झालं. आता कॉन्फिडेंट आहेत ना. आता पूर्ण सम एकत्र बघा. ओके, बघा स्टार्टिंग पासून एंड पर्यंत कसं लिहायचं ते बघितलं. का दिलंय याचा स्क्रीनशॉट घ्या अगोदर. घेतलं. म्हणजे तुम्ही एकदा स्वतःहून सॉल्व्ह करा आणि नंतर एकत्र बघा स्टेप्स. तुम्हाला रिचेक करायला सोपं होणार. आता समजलं. आता तुम्ही कॉन्फिडंट, तुम्ही हे तर एकदम इझी आहे. तर तुम्हाला इझी वाटलं ना, सोपं वाटलं ना, तुमच्या मित्रांना पण वाटलं पाहिजे. त्यामुळे हे जे व्हिडिओ आहे त्यांच्यासोबत शेअर करा. आणि तुम्हाला तर आवडलंच असेल, समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग वर्ड प्रॉब्लेम सकट. तोपर्यंत शिकत रहा, स्माइल करत रहा, शेअर करत रहा.